पलूस येथील शिक्षण संस्थेच्या संचालकाच्या खुनाचा छडा. अल्पवयीन मुलगा ताब्यात. पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे यांच्या हत्येचा रहस्यमय गुन्हा उघडकीस आणण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पलूस पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकाला, अल्पवयीन मुलगा याला ताब्यात घेतलेलं असून केवळ किरकोळ वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचं तपासात निष्पन्न झाले. 18 मार्च रोजी गणेश अपार्टमेंटमधील बी विंगच्या जिन्याखाली असलेल्या मोकळ्या जागेत संजय परांजपे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि मानेवर टोकदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण पलूस परिसरात एक मोठी खळबळ माजली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. सुरुवातीला या गुन्ह्यात कोणताही ठोस भौतिक किंवा तांत्रिक पुरावा उपलब्ध नव्हता. पोलिसांनी मृताचे व्यावसायिक संबंध, शैक्षणिक संस्था, इतर वैयक्तिक वादांच्या अंगाने कसून चौकशी केली, मात्र त्यात काहीच निष्पन्न होत नव्हते. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. हा गुन्हा एका अल्पवयीन मुलाने केला असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांसमक्ष विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी संबंधित मुलगा अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये फिरत असताना संजय परांजपे यांच्यासोबत त्याचा किरकोळ वाद झाला. या वादातून त्याने परांजपे यांना जोरात धक्का दिला, त्यामुळे ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही बाब कोणाला सांगतील या भीतीने त्या मुलाने एका टोकदार हत्याराने परांजपे यांच्यावर गंभीर वार करून त्यांची हत्या केली आणि त्यांचा मोबाईल घेऊन पळ काढला. पोलिसांनी तो मोबाईल हस्तगत केला असून पुढील तपास पलूस पोलीस करत आहेत. अवघ्या 48 तासात या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस पथकाचे सगळीकडे कौतुक होते आहे. आम्ही सिद्धेश्वर जंगम, पोलीस निरीक्षक, पलूस पोलीस ठाणे. पलूस पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर BNS कलम 103/1/238 मध्ये दिनांक 18 मार्च 2026 रोजी 18 वाजता ते 20:30 वाजताच्या दरम्यान यातील मयतनामे संजय प्रभाकर परांजपे व 61 वर्ष, राहणार सदर अपार्टमेंट, परांजपेवाडा, पलूस यांना कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून टोकदार व कठीण हत्याराने गणेश सदन अपार्टमेंटच्या जिन्याजवळील मोकळ्या जागेत डोक्यात, चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर वार मारून त्यांना जिन्याखालील छोट्या स्टोअररूममध्ये टाकले होते, तिथे मारले होते आणि नंतर पत्रा लावून आरोपी हा पळून गेलेला होता. या घटनेमध्ये कोणताही पुरावा मिळून येत नव्हता. सदर घटना ही गंभीर असल्याकारणाने तातडीने आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, तसेच आमचे तासगाव उपविभागाचे माननीय श्री सचिन थोरबोले सर यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली, आम्हाला तपासाबाबत मार्गदर्शन केले, सूचना दिल्या आणि तपासाची पथके तयार केली. यामध्ये घटनास्थळी कोणताही पुरावा मिळून येत नव्हता. तसेच यातील मयत व्यक्ती ही पलूसमधील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याकारणाने याबाबत वेगवेगळे अँगल आम्हाला तपासावे लागत होते. या तपासाच्या दरम्यान आमचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, तसेच त्यांचे पथक आणि पलूस पोलीस स्टेशनचे आमचे पथक असे तपास करत असताना शास्त्रीय तपासाच्या आधारे, तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की यातील खून हा विधी संघर्षग्रस्त बालक याने केलेला आहे. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की तिथे घटनेच्या वेळी किरकोळ कारणावरून यातील मयत संजय प्रभाकर परांजपे याच्यात व त्याच्यामध्ये वाद झाला. यावरून त्यांना ढकलले, ते भिंतीवर पडले. भिंतीवर पडल्यानंतर त्यांचा रक्तस्राव सुरू झाला. यामुळे तो घाबरला आणि त्यानंतर ते कोणाला तरी सांगतील या कारणावरून त्याने
त्यांना टोकदार हत्याराने त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, मानेवर वार केले. नंतर त्यांना मारून त्या जिन्याखालील स्टोअररूममध्ये टाकले आणि तो पळून गेला. अशा प्रकारे त्याने हकीकत सांगितल्याने सदर विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर केलेले आहे. यातील विधी संघर्षग्रस्त बालक गुन्हा करून जाताना त्याने मयत वापरत असलेला मोबाईल घेऊन गेलेला होता. तो मोबाईल तसेच गुन्ह्याच्या वेळी त्याच्या अंगावरील कपडे हे आम्ही जप्त केलेले आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे. याबाबत कोणीही अफवावरती विश्वास ठेवू नये. विधी संघर्षग्रस्त बालकाव्यतिरिक्त आम्ही कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पलूस.